पीएम किसान हप्ता पीएम योजनेचा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे, कोणाला मिळणार, किती तारखेला मिळेल याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत। त्याचप्रमाणे आपल्याला संबंधित कोणती तारीख आहे आणि आपल्याला काय करावे लागेल ज्यामुळे आपल्याला पीएम किसान योजनेचा हप्ता लवकर आपल्या खात्यावर येईल। तर बघूया संपूर्ण माहिती। पीएम किसान हप्ता संपूर्ण माहिती। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। पीएम किसान योजना त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा हप्ता या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास वर्षाला 12,000 रुपये मिळतात। या दोन्ही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत असतो। शेतकऱ्यांचा विचार करत सरकारने या योजना सुरू केलेल्या आहेत। पीएम किसान योजनेचा विश्व हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, कशामुळे जमा होणार आहे आणि यासाठी आपल्याला काय करावे लागेल, ज्यामुळे आपल्याला हे पैसे आपल्या खात्यावर जमा होतील याविषयी आज आपण पूर्ण माहिती पाहूया। पीएम किसान हप्ता पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। या योजनेचा 2,000चा पुढील हप्ता कधी मिळेल याकडे सध्या शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे। पीएम किसान योजना अंतर्गत वर्षाला मिळणारे 6,000 रुपये डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा केले जाते। याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन देखील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत वार्षिक 6,000 रुपये देते। पीएम किसान सन्मान निधीचे 19 हप्ते मिळाले असून आता 20वा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे। पीएम किसान पैसे चेक करा, जाणून घ्या कोणाला मिळाले किती हप्ते। पुढील महिन्यात मिळणार 20वा हप्ता। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पुढील महिन्यात म्हणजेच जून 2025 मध्ये मिळणार आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये अनेक नागरिकांनी स्वतः नोंदणी केली आहे। यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या यादीत आणखी 50,000 लाभार्थ्यांची भर पडणार आहे। महाराष्ट्र राज्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 92.89 लाख एवढी होती। पुढील हप्त्यासाठी लाभार्थी संख्या वाढणार असल्याने निधी देखील वाढणार आहे। भूमी अभिलेख नोंदी, ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न केल्यामुळे पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची संख्या देखील वाढलेली आहे। पीएम किसान योजनेसाठी अनेकांनी स्वतः केले अर्ज। योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेकांनी पीएम किसान सन्मान निधीच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केले आहेत। ज्या लाभार्थ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा पात्र असूनही लाभ मिळत नसेल अशांनी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत। व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।